आता आपण बनवूयात रव्या खोबऱ्याचे लाडू. इथे मी 4 वाट्या रवा, बारीक रवा आणि 2 वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस अर्ध्या वाटी तुपामध्ये छान खमंग परतून घेत आहे. मीडियम ठेवायचा गॅस आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. सुगंध येईपर्यंत, थोडासा पिंक कलर होईपर्यंत परतत राहायचं. असा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा. आधीच मी काजूही थोडेसे तळून घेतलेत. आता आपण साखरेचा पाक करून घेऊया. त्यासाठी 2 वाट्या साखरेसाठी 1 मिनिट. आता आपण इथे साखरेचा पाक करून घेऊया. त्यासाठी मी इथे घेतले 2 वाटी साखर आणि 1.5 वाटी आणि थोडंसं जास्त पाणी. साखर विरघळेपर्यंत आपण बारीक गॅसवर हलवून घेऊया. सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवला तरी चालेल, नंतर थोडासा मीडियम करा. जास्त कडक पाक करायचा नाही आहे. एक हलकीशी तार आली की आपण गॅस बंद करूया. हे बघा, आता पाण्याला चांगली उकळी आली आहे. साखरही विरघळली आहे. मी मगाशी सांगितलं ते प्रमाण थोडंसं चुकलं. 2 वाटी साखर आणि 1.25 वाटी साधारण पाणी. मी 1.5 वाटी आणि थोडंसं वर सांगितलं, त्याच्याऐवजी 1.25 वाटी आणि थोडंसं वर पाणी घ्यायचं. आता होईल, थोड्याच वेळात आपला पाक तयार होईल. बघा, चला पाक आपला झाला तयार. हे बघा, हलकीशी तार. बस, आता गॅस बंद करूया. आता पाक थोडासा थंड झाल्यावर याच्यात हा रवा मिक्स करून लाडू वळून घेऊयात. पाकात थोडीशी वेलची पावडर घातली आणि रवा मिक्स केला. आपलं मिश्रण तयार. आता याचे छान लाडू वळून घेऊया. अगदी परफेक्ट झालं. पाक अगदी कोमट झाल्यानंतरच रवा त्यात मिक्स करायचा. आता 5 मिनिटात नंतर याचे आपण लाडू बनवूयात. बघा, आपले सुंदर लाडू तयार. नक्की करून बघा रवा खोबऱ्याचे लाडू.